तर बघा आता इथं आपण एक प्रश्न घेतलेला आहे, काय पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न वाचताना समजून घ्यायचा आहे की नाही. समजून घेतलं तर लगेच पटकन उत्तर काढता येते. काय करायचं, गोंधळ करायचं नाही. एका फळांच्या दुकानात डझनाला ₹60 दराने किंवा रुपये 6ला एक फळ अशा दराने फळे विकली जातात, तर 99 फळे कितीला मिळतील असं विचारलेलं आहे. बरोबर. मग प्रश्न बघून गोंधळून जायचंय का नाही. प्रश्न आला की म्हणायचं एकदम सोप्पा आहे. काय म्हणायचंय, एकदम सोप्पा आहे. तर लगेच पटकन सुटून जातोय. तर काय करावं लागेल बघा, 99 रुपयाला फळे घ्यायचे. बरोबर आहे, 99 रुपये तरी किती, 99 फळे घ्यायचे. तर त्यामध्ये किती डझन आहेत काढायला पाहिजे आपल्याला की नाही. 99 फळे म्हणजे किती आहेत, एकूण किती डझन आणि किती फळं आहेत. तर त्यासाठी 12 भाग घालवला. कसं येणार, 12 × 96 आणि वर राहिले किती, 3 फळं राहिले म्हणजे 8 डझन आणि सिंगलची 3 फळं राहिली की नाही, 3 फळे. मग काय करायचं, डझनाचा दर कसा दिलाय, 60 रुपये. बरोबर. मग 8 × 48 म्हणजे किती झाले, 480 आणि 3 फळं, 3 × 6 बरोबर 18. यांची काय करावी लागेल, बेरीज किती येणार आहे, 498. म्हणजे ऑप्शन नंबर ए. सोपा होता का नाही प्रश्न. मग ते समजून नाही घेतला तर मग चुकतंय की नाही. म्हणून व्यवस्थित वाचन करायचंय तर लक्षात येते. कळालं.